नमस्कार मित्रांनो, बेसल डोसबद्दल आपण माहिती घेऊ. पेरणीपूर्वी पेरणीच्या वेळी मातीमध्ये मिसळून देणे. काय द्यावे? मुळाच्या वाढीस सुरुवात होण्यासाठी रोपांना सुरुवातीचा पोषक आहार मिळतो. मातीची सुपीकता वाढते व संपूर्ण हंगामासाठी पोषक तत्वाचा साठा तयार होतो. DAP, SSP, MOP, संपूर्ण हंगामी खते, सह्याद्री खते, शेणखत किती द्यावे? सामान्य शिफारस म्हणजे मित्रांनो, भात असला तर 40, 60 आणि 40 या प्रमाणात द्यावे. मका असला तर 60, 40, 40. कापूस असला तर 75, 40, 40. ऊस असला तर 100, 60, 60. भाजीपाला असला तर 100, 50, 50. मित्रांनो, मुख्य फरक थोडक्यात सांगतो. बेसल डोस पेरणीपूर्वी, पेरणीच्या वेळी, त्यानंतर मातीमध्ये मिसळून, त्यानंतर फॉस्फरस, पोटॅशियम जास्त असलेली खते, मुळांची वाढ व सुरुवातीची वाढ हळू. ट्रॉप ड्रेसिंग पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर झाडाच्या भोवती नेत्र जास्त असलेली खते, हिरवी वाढ. स्टेप बाय स्टेप बेसल डोस कसा द्यावा? मातीची तयारी, जमीन नांगरून भुसभुशीत करा. खताचे प्रमाण ठरवा. खत पसरवा. मातीमध्ये मिसळा. पेरणी करा. हलके पाणी द्या. ट्रॉप ड्रेसिंग पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर देणे. काय द्यावे? पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर नेत्राची गरज पूर्ण करते. हिरवी वाढ, फुटवे, कणसे, फळ धारण वाढते, उत्पादन वाढते, पोषक तत्वाची कमतरता दूर होते. युरिया मित्रांनो किती द्यावे? भाताला 25 दिवस आणि 45 दिवस 40%, मक्का 25 ते 30 दिवस आणि 45 ते 50 दिवस 40%, कापूसला पण 40%, ऊसला पण 50%, भाजीपाल्याला 20 ते 30 किलोग्रॅमनुसार, एकूण नेत्राच्या मात्रेनुसार. टॉप ड्रेसिंग कसा द्यावा? वेळ निवडा. सकाळी किंवा संध्याकाळी. थोडा वेळ. माती ओलसर असावी. खत देण्यापूर्वी हलकी किंचित पावसाळी ओली असावी. योग्य जागा निवडा. झाडाच्या 5 ते 10 सेंटीमीटर अंतरावर हे टाकावं लागेल. खत टाका. हाताने पसरवा किंवा रिंग पद्धतीने टाका. पिकावर खत टाकल्यानंतर मातीने झाकून घ्या. सिंचन करा. हलके पाणी द्या जेणेकरून खत मातीमध्ये मिसळेल. पीकनिहाय महत्त्वाचे टप्पे. भात पेरणीपूर्वी 20 ते 25 दिवस, मक्का पेरणीपूर्वी 25 ते 30 दिवस, कापूस पेरणीपूर्वी 30 ते 35 दिवस, 40 ते 60 दिवस आणि भाजीपाल्याला 15 ते 20 दिवस. बेसल डोस पिकाचा पाया मजबूत करते. ट्रॉप ड्रेसिंग वाढ व उत्पादन गती देते. योग्य वेळ, योग्य प्रमाण, योग्य पद्धत. अधिक उत्पादन, जास्त नफा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.